तुहा
सावळे परब्रह्म आवळे हरिभक्ती म्हणाय मुलींना डावीकर त्यांना सारखे गो पाहिजे सावळे प्रब्रह्म
घर केले बन राणी वा राणी वा घर केले राम सावळे
सावळे परब्रह्म आवडे या जीवा सावळे परब्रह्म आवडे या जीवा मने मन रानिवा घर केले काय करू सये सावळे गोवित काय करू सये सावळे गोवित आपे आपलपत म्हणते ते बापर कुमा देवीवरू सावळी प्रतिमा बापर कुमा देवीवरू सावळी प्रतिमा मने मनी क्षमा एक झाले काय करू सये सावळे गोवित आपे आपलपत म्हणते ते विठाला Hare
नामहं न जाने समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कन्यनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गाधरो सावळे परब्रह्मावळे या जीवा मने मन रानिवा घर केले आज भगवान श्री पांडुरंगाच्या कृपेने माऊलीच्या परम आशीर्वादाने आपल्या श्री क्षेत्र बेलांबा या गावी श्री महादेव मारुती मंदिर यांच्यावरती कलशारोहण सोहळा त्या सोहळ्याच्या प्रित्यर्थ आजच्या सांगतेच्या संदर्भात काल्याच्या व भगवत चिंतनार्थ निवडलेला हा जगद्गुरु संत श्रेष्ठ संत सम्राट संत कुलभूषण ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग आणि या अभंगाचं आपण चिंतन करणार त्यापूर्वी थोडीशी प्रस्तावना विठ्ठला विठ्ठला भगवान भूतभावन वैद्यनाथ यांच्या छत्रछायेखाली असणारं आपलं क्षेत्र बेलांबा त्रिदिवसीय हा कलशारोहण सोहळा समग्र ग्रामवासियांच्या द्वारे संपन्न होत आहे. प्रशस्त असं मंदिर, भव्य दिव्य कलश आणि त्या कलशाचं विधिवत पूजन होऊन आता त्याचं आरोहण होणार. सज्जनांनो, या ठिकाणी आल्यानंतर मला अतिशय प्रसन्नता वाटत आहे. आमची जी गायक मंडळी आहे, वादक आहेत, वादक म्हणजे महाराष्ट्रामध्ये दोघही अतिशय सुप्रसिद्ध, दोन्ही सारखे, वयानं सारखे, मृदंग सारखे, पाट सारखे, घोड्या सारखे, किती योग आणून दिलेले आहेत. आणि दोघांचाही शेवट डी मध्ये आहे. डी या शब्दाने दोघांचा शेवट होतो. डी म्हणजे डिवाइन. तुमच्या वाद्यामध्ये एवढं दिव्यत्व आहे, खूप सौंदर्य आहे, रस आहे, आनंद आहे, ताल आहे. काय आणि आमची गायक मंडळी त्याच्यामध्ये जास्त नवीन पिढी नाही, पण हे जुनं ते सोनं, किती सुंदर अशा प्रकारची ताल
मी अनेक वर्षानंतर इतकी सुंदर चाल ऐकली. विठ्ठल हाय विठ्ठल आणि हा परिसर म्हणजे वारकरी संप्रदायाचं वैभव. आम्ही आपल्या परळीच्या जवळ केदारी महाराजांचा माळ आहे. काय दुसरं नाव आहे केदारी महाराज. आणि ज्यावेळी परळीहून आम्ही जात असतो केव्हाही आम्हाला वेळ लागला तर त्या माळावर जाऊन मी विश्रांती करत असतो, भजन करत असतो. आता त्यांच्या वंशातले महाराज आता आम्हाला भेटले होते. त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी त्या माळाचं खूप महत्व मला सांगितलं. आणि एवढे महान संत त्यांच्या वंशामध्ये झाले. आजही ती परंपरा चालू आहे. आणि हे आपल्या पूर्वजाचं त्यांचं पुण्य आहे. त्यांच्या पुण्याने ही परंपरा आजही तशाच प्रकारे चालू आहे. म्हणून उकळीची ही परंपरा या संपूर्ण परिसराला त्या परंपरेनं परमार्थ दिला, वारकरी संप्रदायाची ओळख दिली. आणि म्हणून तुमची बेलांब्याची माती सुद्धा पुण्यशील माती आहे, पुण्यवान आहे. आणि योगायोगाने आज मला ही सेवा करण्याचा सुयोग आमचे जे हरिभक्तपरायण गोपाल महाराज आहेत, त्यांचे सहपाठी मित्र सुमित आहे, पुढे बसलेला आहे. आणि सुमितचे मामा गुट्टे सर, त्यांच्या ओळखी पाळखीला या बेलांब्यापर्यंत मी पोहोचलो. त्यांची खूप इच्छा आहे की आमच्या परिसरामध्ये आम्ही जिथं जिथं सांगू तिथे येत जातो. परंतु काय ते वेळ असते, समय असतो, प्रेम आहे. आणि म्हणून सरांच्या प्रेमाने आम्ही मागे पुढे हे करून त्या ठिकाणी ओढून ताळू कृष्णा महाराज ही तारीख दिली. आणि त्याच्यामध्ये एवढं मोठं विघ्न आलं. परवा दिवसपासून मला मुंबईवरून मंत्रालयातून फोन येतात, तुमची उपस्थिती पाहिजे. मी म्हटलं माझी उपस्थिती मी अगोदर दिलेली आहे दुसऱ्या गावाला, मी येऊ शकत नाही. कारण मला मंत्रालयापेक्षा परमार्थ मोठा आहे. म्हणून आमच्या साधू संतांचं वैभव मंत्रालय नाही, राजनीती नाही. आमचं वैभव वारकरी संप्रदाय आणि परमार्थ हे आमचं वैभव आहे. आणि या वैभवाला आम्ही जपणारे लोक आहोत. म्हणून पहिला क्रमांक बेलांब्याला मी दिला. ते लोक आता तिकडून परत आले की मला भेटणारच आहेत, लक्षात ठेवा. विठ्ठला बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग. या ज्योतिर्लिंगाविषयी वाद आहे. एक बिहारमध्ये वैद्यनाथ आहे, इथं आपला परळी वैद्यनाथ, वैद्यनाथ म्हणतो. एक नाही, इकडचे लोक तिकडचं बारा ज्योतिर्लिंग समजतात, आपण आपलं समजतो. परंतु एकंदरीत त्याचा संपूर्ण इतिहास पाहिला, वैदिक इतिहासापासून पौराणिक इतिहासापासून हा जो इतिहास पाहिला तर आपला परळी वैद्यनाथच हे ज्योतिर्लिंग लक्षात. आणि त्या ज्योतिर्लिंगाच्या त्या महादेवाच्या सानिध्यात आज तुमच्या बेलांब्याला मी आलो. बेलांबा, बेल आणि आंबा असेल पूर्वी या गावामध्ये दोन्ही प्रसिद्ध असते. बेल महादेवाचा आणि आंबा कोणाचा? तुमचा. कीर्तन ऐकणार विठ्ठला. महादेवाला सर्वात आवडीचं हे पत्र जे आहे ते बिल्व पत्र. आणि आंबा हा फळांचा राजा आहे, लक्षात ठेवा. आंबा हा फळाचा राजा आहे. आणि मग आंबा एवढा आरोग्यदायक वस्तू आहे. पिकल्यापेक्षा कच्चा आंबा जास्त आरोग्यदायक आहे. आणि पिकला आंबा अमृत आहे, अमृत तुल्य आहे. पण कसा खाल्ला गेला पाहिजे? त्याला असं पिळायचं, थोडंसं काढायचं, तोंडात घातलं की बाहेरची हवा त्या रसाला लागायला नको.
त्यावेळी तो रस तुमच्या शरीरासाठी अमृत आहे. आणि तुमचं चाललंय मीठ टाकून चोळणं रस तर ते विष झालं तयार. विठ्ठला आणि आपल्या परमार्थाचा रस म्हणजे काय? आपल्या कार्यक्रमाचा रस, आपल्या वैष्णवाच्या साधनेचा अंतिम रस काढलाय. 6 दिवस उपासना घडल्यानंतर 8व्या दिवशी काल्याने समारोप होतो. काला हा वैष्णवाचा सर्वोच्च परमोच्च प्रसाद आहे. काल्याच्या पलीकडे कोणताही प्रसाद नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून हा काल्याचा प्रसाद आपल्या वारकरी संप्रदायाने शोधून काढला. आणि माऊलीपासून तर आजपर्यंत आपण त्या काल्याची परंपरा, काल्याचा संप्रदाय चालवत आहोत. आणि तोच काला करण्याचा सुयोग मला इथे आला. आणि म्हणून त्याच्यासाठी मी माऊलींचाच अभंग निवडलेला आहे. प्रेम हरि का रूप है जो हरि प्रेम स्वरूप. प्रेम हरि का रूप है जो हरि प्रेम स्वरूप. एक होई द्वेवेल से जैसे सूरज और धूप. सूर्य आणि सूर्याचा प्रकाश असा वेगळा नसतो. सूर्य आणि सूर्याच्या प्रकाशामध्ये, अरे सूर्याचा अर्थ प्रकाश आहे. सूर्याचा अर्थ कोणी वेगळी व्यक्ती नाही. सूर्याचा अर्थ प्रकाश आहे. आणि तुम्हा मला जो देतो सूर्य तोही प्रकाश आहे. आणि प्रकाश आणि प्रकाशाचा अभेद आहे, अद्वैत आहे. प्रकाश प्रकाशीय काय? अरे लोखंडाचा दिवा आहे, त्याच्यात तेल टाकलं, वाद घातली, प्रकाश झाला, काडी लावली, प्रकाश झाला. परंतु दिवा वेगळा आहे आणि प्रकाश वेगळा आहे. दिव्यात आणि प्रकाशात, त्या दिव्याच्या शरीरात आणि प्रकाशात द्वैत आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये काला अद्वैत आहे. आणि म्हणून त्या अद्वैती काल्याला प्राप्त करण्यासाठी आपल्या वारकरी संप्रदायाचा सिद्धांत अद्वैत. वैष्णव जेवढे संप्रदाय झाले, रामानुज आहे, रामानंद आहे, वल्लभ आहे, निंबार्क आहे, हे सर्व जेवढे वैष्णव संप्रदाय सर्व द्वैती आहे, सर्व द्वैतवादी आहे. यांच्या प्रसादामध्ये द्वैत आहे. वारकरी संप्रदायाच्या प्रसादामध्ये सुद्धा द्वैत. किती मोठी गोष्ट आहे. आणि हे अद्वैताचा प्रसाद माऊलीने तुम्हा आम्हा सर्वांसाठी दिलेला आहे. विठ्ठला विहिरीमध्ये पाणी असेल तर ते बादलीमध्ये येतं, बरोबर? विहिरीमध्ये पाणी असेल तर बादलीमध्ये येतं. विहिरीमध्ये पाणी नसेल तर बादली ठणठण खडखडाट होईल, काहीच येणार नाही. तसं तुमच्या हृदयाच्या बादलीमध्ये प्रेम आहे. आणि तुमच्या हृदयाच्या बादलीमध्ये जर प्रेम असेल तर वरती प्रेम दिसेल. आणि याच्यामध्ये जर प्रेम नसेल तर बाहेर प्रेम प्रगट होणार. आणि परमात्मा प्रेम ते प्रगट होई मै जाना. राम सच्चिदानंद नंद भगवान. प्रेम ते प्रगट होई मै जाना. प्रेम ते प्रगट होई मै जाना. मंगल भवन व्यापक सर्वत्र समान. प्रेम प्रगट होई मै
हरिव्यापक सर्वत्र समाना प्रेम ते प्रगट होई मै जाना. प्रेम तुमच्या आमच्यामध्ये सर्वांच्या मध्ये असतं. कोणामध्ये अधिक असेल, कोणामध्ये कमी असेल, परंतु ते प्रगट केल्याशिवाय त्याचा अनुभव येतो. तुमच्यामध्ये प्रेम आहे आणि तुम्ही दाबून ठेवलेलं आहे. आणि प्रेमामध्ये एवढी महान शक्ती आहे. तुम्हाला एक ऐतिहासिक उदाहरण सांगतो. एक चारित्रिक उदाहरण आहे, एक चरित्र आहे. विठ्ठला हीर आणि रांझा नावाची एक प्रेमी युगल म्हणजे जोडी होती. ते दोघं एकमेकावर खूप प्रेम करायचे. राजा होता पुरुष. विठ्ठला हीर तरुणी आहे आणि रांझा तरुण आहे. दोघही वयानं तरुण आहे. एकमेकावरती त्यांचं खूप प्रेम आहे. दोघंही एकमेकावरती प्रेम करणार आहे. परंतु त्यांच्या प्रेमाचा अद्वैत म्हणजे दोघांना एक न होऊ देणारे लोक त्यांच्या घरचे. हिरीच्याही आई वडिलांना रांझ्यावर केलेलं प्रेम आवडत नव्हतं. त्या रांझ्याच्याही आई वडिलांना ती हिर याच्यावरती प्रेम करत होती, आवडत नव्हतं. आणि ते दोन्ही कुटुंब त्या दोघांचं प्रेम जुळू देत नव्हते, जुटून देत नव्हते, तोडायचा प्रयत्न करत होते. पण फक्त जगामध्ये एकच अशी वस्तू आहे, ती तुटल्यानंतर पुन्हा जोडल्या जात नाही. आणि जोडली तर त्याच्यामध्ये भेद निर्माण होतो. विठ्ठला रही मन धागा प्रेम का मत तोडो चटकाय. रही मन धागा प्रेम का मत तोडो चटकाय. तोडे से फिर गाठ पडे जुडे गाठ पर जाय. काय प्रेमाचा धागा आहे, एक तर त्याला तोडू नका आणि तोडल्यानंतर त्याला काय पडते मग गाठ. हे गाठच द्वैत आहे, गाठच संधी आहे, गाठच भ्रम आहे. म्हणून प्रेमाला गाठ सहन होत नाही, प्रेमाला द्वैत सहन होत नाही, प्रेमाला भ्रम सहन होत नाही, प्रेमाला अज्ञान सहन होत नाही. प्रेम इतकं शुद्ध आहे. प्रेमासारखी शुद्ध वस्तू जगात दुसरी कोणतीच नाही. कारण का शुद्ध आहे की प्रेम परमेश्वराचं स्वरूप आहे. हे शुद्ध प्रेम आहे, ज्याच्यामध्ये माया नाही, मोह नाही, विकार नाही, दोष नाही. असं शुद्ध प्रेम हे प्रत्यक्ष परमेश्वर. लोक म्हणतात की नाही, लव इज गॉड अँड गॉड इज लव. की प्रेम परमेश्वर आहे, परमेश्वर प्रेम आहे. म्हणजे प्रेम हे परमेश्वराचं स्वरूप आहे. विठ्ठला दोघांचं एकमेकावरती प्रेम आहे, पण दोघांची भेट होत नाही. हिरीच्या घरचे लोक ते रांझ्याकडे जाऊ देत नाही तिला. तिच्यासाठी दरवाजे बंद करून टाकले. सांगितलं की दरवाजा ओलांडण्याचा नाही, चौकट ओलांडून बाहेर जायचं नाही. आणि त्यालाही सांगितलं की तिच्या गल्लीत सुद्धा जायचं नाही. तुझी ती प्रेयसी आहे, प्रेमिका आहे, त्या गल्लीत जायचं नाही. दोघांनाही अवरोध आहे, दोघांनाही प्रतिबंध आहे. आणि त्या विचार दोघांचंही अंतकरण तडफडायचं मिळण्यासाठी, एकमेकाला भेटण्यासाठी. एक दिवस रांझ्याचे मित्र राजाला भेटले. झाली तर नाही काही गोष्ट बातचीत. त्यावेळी काही मोबाईल नव्हते, आता तर सर्व मोबाईलवर आलंय. 50-50 वर्षात झालं लग्न नाही, त्यांचं मोबाईलवरच लग्न लागलेले. रात्रंदिवस ते स्वभाव पाहतात त्याचं मोबाईल. कोण त्यांना पोरगी देणार आहे? त्यांना माहिती याचं लग्न मोबाईल मध्ये झालेलं आहे. आमचं काही नुकसान नाही. मोबाईल तुम्हाला ब्रह्मचारी ठेवत असेल तर आमचं काही नुकसान नाही. तर लक्षात घ्या काय परिस्थिती आहे. दोघांची भेट नाही. रांझ्याच्या मित्रांना सांगितलं, अरे जाऊ दे, सोड, भेट होते, पत्र तर लिही.
एखादं पत्र लिही, आम्ही पोहोचून देऊ तिथपर्यंत कोणत्या रूपाने पोहोचून द्यायचं. ते म्हणाला की पत्र लिहिणं, प्रेमाला शब्दात प्रगट करणं हा प्रेमाचा अपमान. प्रेमाची गोष्ट जी आहे हे चित्तच त्या प्रेमाला ओळखू शकतं. म्हणून शब्दात प्रगट करण्याची राजाची इच्छा नाही. तो मित्राला म्हणाला मी पत्र नाही लिहू शकत, कारण मी तिच्यावरती ते प्रेम केलेलं आहे की मी जर ते शब्दात लिहिण्याचा प्रयत्न केला तर प्रेमाचा अपमान, कलंक लागेल प्रेमाला. मला माझ्या प्रेमाला कलंक लागू द्यायचा नाही. व्यक्तीला कलंक लागतो कधी कधी, पण व्यक्ती आपल्या प्रेमाला कलंक लागू देत नाही. लक्षात ठेवा, इतकं प्रेमाचं जतन करणारे. शेवटी काही प्रसंग तो पत्र लिहायला तयार आहे आणि मीराबाईने सांगितलं की प्रेमाची पत्र लिहायची नाही. तिनं कृष्णावरती अनन्य प्रेम केलं. तिचे शब्द आहेत विठ्ठला विठ्ठला जाके पिया पर देश बसत है, जाके पिया पर देश बसत है, लिखी लिखी भेज सिपाही, लिखी लिखी भेज सिपाही. मेरे पिया मोरी माही बसत है, मोरे पिया माही बसत है, बहू न आती जाती मैं तो सावरे जाके पिया परदेश बसत है, लिखी लिखी भेजती बात, मोरी पिया मोरी माही बसत है, कहूँ न आती जाती, सखी रे मैं तो सावरे के रंग का. मी सावळ्याच्या रंगामध्ये एवढी रंगून गेलेली आहे आणि माझा प्रियतम जर कोणी परदेशात असेल तर त्याला पत्र लिहावं लागेल. अरे प्रियतम तर हृदयातच बसलेला आहे. बायको स्वयंपाक घरातून तुम्ही बैठकीत लिहिता कधी पत्र? अरे दोघं एकाच घरात आहे, एका ठिकाणी आहे, तर पत्र लिहिण्याचा काय प्रश्न आहे? कोणी जर परदेशात असेल तर पत्र लिहिण्याचा प्रश्न आहे. म्हणून मीरा सांगते मी तुम्हाला सांगत तो हीर राजाचं उदाहरण. राजा मला नाही पत्र लिहिले, मी जर पत्र लिहिलं त्या प्रेमाला जर शब्दात वर्णन करण्याचा प्रयत्न केला तर
प्रेमातलं महत्वच निघून नाही. आणि मला काही प्रेमाला कलंक लावायचा नाही, प्रेमाला खाली दाखवायचं नाही. प्रेम फार उच्च कोटीचं आहे. मित्र म्हणाले तुला तर चांगल्या प्रकारचं प्रवचन येतं, सर्व गोष्टीचं प्रवचन करता येतं, प्रेमाचं प्रवचन अजूनही कोणी करू शकला नाही. लक्षात ठेवा. विठ्ठला आणि मग दोघांची काही भेट होऊ शकली नाही. एके दिवशी रांझा गावाच्या बाहेर एका वटवृक्षाखाली बसलेला होता आणि सारखं आपल्या वाणीनं हीर 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 तिचं सारखं नाव घ्यायचं रात्र दिवस. त्याने कुठेतरी ऐकलं होतं की देवाचं नाव घेतल्यानंतर देव मिळतो. मग आपल्या प्रियतमेचं नाव घेतल्यानंतर प्रियतमा का मिळणार नाही, हा हीरची भावना आहे, राजाची भावना. आणि राजा रोज तिचं नाव हीर 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 अशी पारंबी धरली, हीर हीर म्हणू लागला. फांदी धरली, हीर हीर म्हणू लागला. शेवटी 3 दिवस झाले, अन्न नाही, पाणी नाही, काहीच नाही. तसाच पारंबी धरून उभा. फटकन खाली पडला, जीव निघून गेला. आपल्या प्रियतमाच्या चिंतेमध्ये जीव निघून गेला विरामध्ये. आणि नंतर तिकडून हिरला सुट्टी मिळाली ग. तिनं खाणं पिणं, तिला माहित नाही मेला म्हणून, खाणं पिणं सर्व सोडून दिलं. आई वडील लोक सांगू लागले, पाहुणे नातेवाईक, अरे मेल्यापेक्षा जाऊ द्या ना, जिथं जायचं तिथं. आता ये इथं मरणारच, खात नाही पित नाही. आणि त्या दिवशी तिला सुट्टी मिळाली आणि सांगितलं जा, ज्याला भेटायचं असेल त्याला भेट. जशी घरातून सुटली या गल्लीत त्या बोळा, तिकडं तिकडं राजाच्या गल्लीत, राजा मिळायचा. कोणीतरी सहज पडत होती, भेटला, काय शोधतेस? न सांगितलं, माझा प्रियतम राजा आहे, मी त्याला शोधत आहे. तो म्हणाला, परवा दिवशी आमच्या वडाखाली तो उभा होता पारंबी धरून. राजा मेल्यानंतर तिथून प्रवासाचा रस्ता होता. प्रवाशानं पाहिलं की रस्त्यात प्रेत पडलेला आहे. त्याचे दोन्ही पाय धरले, ओढत ओढत गेले, एका नदीमध्ये टाकून दिलं. वाळवंटात वाळू होती, फेकून दिलं त्याला. आणि ही गेली शोधत शोधत त्या वडाखाली. वडाखाली पाहिलं, वडावर पाहिलं, तो राजा नाही. आणि सहज ती पारंबी तिच्या कानाला लागली. पण त्या पारंबीतून तिला ऐकू आलं, राजा आपलं ही ही ही. त्यानं ज्या पारंबीला धरलं होतं, त्या पारंबीतून सुद्धा त्याच्या प्रिय असणारे, ज्याच्यावरती तो प्रेम करत होता, त्या हीरचं नाव निघत होतं. पाहिलं पारंबीतून ही हीर, ती जमिनीवरून कोसळून पडली तर जमिनीला कान पडले, तिथं पडला होता म्हणून त्या जमिनीतून सुद्धा हीर 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 असे शब्द येऊ लागले. आणि ती तशी ऐकत ऐकत त्याला ओढत नेऊन नदीत फेकलं होतं. तिथपर्यंत गेली, तिथं पडलेला होता, प्रेत शरीर पडलेलं होतं. जवळ गेली. प्रेम किती महान असतं ते सांगतो. विठ्ठला जवळ गेली. तिला वाटलं मेला तर नाही, पण शक्य नाही, माझं प्रेम माझ्या हिरला मरू देणार नाही, ही माझ्या प्रेमाची ताकद आहे. आणि तिनं असं छातीवर हात ठेवून, धडकन आहे किंवा नाही, छाती उडायला लागली की नाही, काही थकळ तर मेला की जिवंत आहे म्हणून, तिनं असा छातीवर हात ठेवला. हात ठेवल्याबरोबर राजा उठून बसला. प्रेमाची शक्ती आहे. मृत झालेलं शरीर सुद्धा प्रेमाने जिवंत केलं. आणि म्हणून भगवंत प्रेम आहे, भगवंत चैतन्य आहे. आणि त्या चैतन्याचा संबंध गोकुळाच्या गोपिकांचा आणि गोपाळांचा आहे. विठ्ठला गोपिकांचा तो विषय, एक विषय तो सगळा.
माध्यमाचा एक विषय तो सकळांचा हरी ज्याच्या आवडीने आवडी तरी अंध बधीर हे प्रेत लोकाचारी ज्याची कीर्ती गायली पुराणांतरी वेद शास्त्र पुराण ज्याची कीर्ती गातात तो परमात्मा गवळणीचा विषय आहे. काय गवळणी गोकुळच्या स्त्रिया गोकुळामध्ये राहणाऱ्या महिला लक्षात ठेवा. श्रीकृष्णाने गोकुळामध्ये साम्राज्य महिलांचं होतं. स्त्री प्रधान संस्कृतीचा जन्मदाता भगवान श्रीकृष्ण आहे. गोकुळामध्ये माणसांच्या हातात काहीच नव्हतं, सर्व बायांच्या हातात. यांनी दिवसभर फक्त गायी चालायच्या. त्या काळचं वैभव गायी, श्रीमंती गायी, सर्वस्व गायी. आणि या माणसांनी गायी चालायला न्यायच्या, दिवसभर चालायच्या. आणि सकाळी काय करायच्या, माणसं पुन्हा घरी जेवायला येऊ नये म्हणून एवढा लंबा गिलास, त्या काळचा गिलास तुमच्या चहाच्या गिलास सारखी नव्हती. 2 बोट जात नाही तुमच्या चहाच्या गिलास आणि त्याच्या चहा अंकट कुठले खोट आहे का सोबत का त्याच्यामध्ये. आपल्या जुन्या काळामध्ये काय चहा काय बसी काय आता तर बशाचा हरवलंच हे राहिले, कपही हरवले, हे गिलास आले छोटे छोटे. गवळणी काय करायच्या की एवढा लंबा हात भर गिलास असा पितळाचा गिलास. त्यावेळी स्टील होतं का, स्टील म्हणजे लोखंड. त्यावेळी स्टील नव्हतं, पितळ होतं, धातूचे गिलास होते, कासा होतं. आमचे जुने म्हातारे माणसं काशाच्या परातीत खायचे, बरोबर का. काशाच्या परातीत खाल्यानंतर काशाचा धातू आपल्या शरीरामध्ये प्रवेश करायचा आणि म्हणून 100 वर्ष आयुष्य होते. आता 25 झाले की झाला आता आमच्या पूर्वजांचं जे गणित होतं ते इतकं परफेक्ट होतं. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा एक हिसाब किताब असायचा. आपण आता हिसाबाला चुकलेले लोक आहोत. हिसाब सुटलेला आहे आपल्या जीवनात. फार त्या ठिकाणी महत्वाच्या गोष्टी होत्या. जुन्या एका गोष्टीचा विचार करा, त्याच्यामध्ये अध्यात्म आणि सायन्स दोन्ही गोष्टी होत्या. आता मी सांगत होतो गवळणी काय करायचं, सकाळी उठल्या जुन्या काळामध्ये काय असायचं, सकाळी उठल्या की गायी सोडावं लागायची. आणि मग आई वगैरे काय करायची, संध्याकाळच्या राहिलेल्या ज्या शिळ्या भाकरी ती भाकर बांधून द्यायची, त्यात ठेचा असेल चटणी असेल ते बांधून द्यायची. आणि मग त्या गायी न्यायच्या चालायला, सकाळची न्यायली त्याच्यावर व्हायची. गोपिका ह्या शिळं पाक काही देत नव्हत्या, पण सकाळी सकाळी रवी लावून दे त्या ठिकाणी लोणी काढायच्या, मग ताक करायचं. एवढा मोठा ताकाचा ग्लास एकदा भरून गेला की त्याला गायी सोडून द्यायच्या. ते तिकडं झाडाखाली दिवसभर लोळत राहायचं. इतका गिलास ताकाचा प्यायल्यानंतर नशा चढायची, काय व्हायची. जास्त त्रास झाल्यानंतर तुरंत झोप येते. आताही खाऊन पाहतो मी, दही घाल ताक लगेच काही वेळानंतर झोप यायला लागते. नशा आहे त्याच्या पिठाला. आणि तुमचे दूध क्रीम नसलेले दूध आहे, क्रीम ते काढून घेतात, दूध तुम्हाला पिशव्या देतात. अरे दूध हे काय हेच माहित नाही आपल्याला. तिकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या मराठवाड्यात बरी इमानदारी आहे दुधाच्या बाबतीत. पण खेड्यापाड्यात शहरात नाही समजा. दिवसभर तिकडं डोळ्यात बसायचं. त्याला भोजनाची सुद्धा आठवण राहायची नाही. दिवसभर तिकडे गाई चालायच्या. मग गवळणी त्यांच्या भोजन वगैरे दुपारच्या न्यायच्या, नंतर ते भोजन व्हायचं. आणि अशा प्रकारे गवळणी जातात, गाई चालून आणल्या, चारा पाणी गाई गवळणीनं करायचं, म्हणजे महिलांनी करायचं. सकाळी दूध महिलांनी काढायचं, त्याचं त्या दुधाचं दही करायचं, दह्याचं लोणी करायचं, लोण्याचं तूप करायचं. नाही तर ते शेर आपल्यासारखं पोराला विचारलं, अरे भैया दूध कोण देतो? म्हणजे भैया भैया म्हणजे तू दूध वाचणार. त्याला माहिती मस्त देते का काय देते. भैया कुठं दूध देत असतं, नाही तर भैया पाळले असते लोकांनी. विठ्ठला परिस्थिती अशी आहे
नारी प्रधान संस्कृतीचा पुरस्कार भगवान श्रीकृष्णाने केला. त्यांनी म्हटलं की माणसाच्या हातात ठेवू नका. सध्या बरं आहे 1500 रुपये येऊन राहिले, महत्व येऊन राहिले त्यांना. सध्या आता 2100 होऊन राहिले वाटतं. तुम्हाला का दिले असेल तुम्ही निव्वळ दारू घातले असेल, कारण की फुकटचे पैसे तुमचेच आहेत, पण त्यांच्याद्वारे ते तुम्हाला मिळतात. मग तुम्हाला तुमचे वाटत नाही, फुकटचे वाटतात. लक्षात ठेवा, तुम्हालाही 1500 रुपये मिळते, ते तुमचेच आहेत, कोणी तुम्हाला देऊन नाही, तुमचेच आहे, तुम्हाला मिळत आहे. परंतु देवाला माहित होतं की महिलांच्या हातात हिसाब ठेवला तर महिला वावगा खर्च करणार नाहीत, व्यर्थ खर्च. आता जर या काळात त्यांच्या हातात असतात तर दारूचे दुकानच नसते. लक्षात, तुमच्या हातात आहे म्हणून दारूचे दुकान आहे. त्यांच्या हातात गेलं असेल दारूचे दुकानच बंद. आताही तुम्ही द्या त्यांच्या हातात, पहिली गोष्ट त्या दारू बंद करते. सकाळी उठल्या, सर्व केलं, दही दूध तूप लोणी तयार केलं की मथुरेचा बाजार करणार. तिथून घ्यायच्या गोकुळातून मथुरेला जायचं आणि मथुरेला त्याचा सेल करायचं, म्हणजे विकायचं. विठ्ठला आणि मग तिकडून पैसे आले 1500 रुपये. कोणाजवळ द्यायचे? मालकाजवळ देत जाऊ नका, तुमच्याजवळ ठेवा. ते 1500 रुपये तुमचे ते नाही तर हा बुवा याच्याजवळ दिले की डायरेक्ट भट्टीवरच, म्हणून तुमचे पैसे तुमच्या. गवळणी मालकाजवळ पैसे देत नव्हत्या. तुम्हाला काय पाहिजे खायला प्यायला ते मागा, पैसे मागायचे नाही. किती जबरदस्त काम होतं. ही भगवान श्रीकृष्णाची आयडिया होती. कारण जगामध्ये सर्वात मोठा राजनेता त्या काळामध्ये नाही, या काळामध्ये कोण असेल तो कृष्ण होता. त्याच्यासारखी राजनीती कोणालाच करता नाही. विठ्ठला तुम्ही एका पार्टीत निवडून येते, दिलं का दुसऱ्या पार्टीत जाता, तुम्हाला काही किंमत राहिली. तुम्ही म्याड आहे का जाणारा हुशार आहे. किती कठीण गोष्टी आहेत. काहीच पब्लिकला महत्व नाही. लक्षात घ्या, जोपर्यंत माणसाचं महत्व माणसाजवळ नाही तोपर्यंत तो माणूस राहतो. आणि त्याचं महत्व संपलं की माणूस संपला, माणुसकी संपली, सर्व संपलं. मग ते संपू देऊ नका आणि देऊ नये यासाठी परमार्थ सांगतो आम्ही, दुसरं काही नाही. आपापल्या मालकांना, आपापल्या गोकुळच्या माणसांना काय बनवून ठेवलं? काय? अरे पूर्वी आपल्या घरी दही दूध ताक लोणी किती होत, काय तुपाच्या ना देवा ह्याच्या असे दोन्ही लोक सांगतात. सोन्याची चिडिया होती भारत असंही सांगतात. आणि मग पूर्वी काय असायचं, तूप विकल्या जायचं, लोणी विकल्या जायचं, दही विकल्या जायचं, पण दूध विकत नव्हते आणि ताक विकत नव्हते. मग आता इतकं उरलेलं ताक काय करायचं? मग वगाराला पाजायचं. मग गोपिकांनी नवऱ्यांना काय केलं, वगारा करून टाकलं. दिवसभर लोळत राहा. किती हुशार होत्या गवळणी. पण तुम्हालाही सांगतो, तुम्ही करून आपला विषय होता. आता कसं, उद्या दुपारपर्यंत जरी चाललं, मी थकत नाही, वादळाला थकत नाही. तुमचं नाही सांगताय बाजूचं, आणि तुम्ही राहिले तर बरं आहे. फार अवघड आहे. अरे हा आनंद किती आनंद आहे. आणि परिस्थिती अशी आहे की गवळणीचा विषय देव होता, गवळणीचा विषय संसार. आपण ज्या घरामध्ये राहतो ते घर आपला विषय आहे, त्या घरात राहणारे आपला विषय, घराचा संबंध ज्यांच्याशी आहे तो आपला विषय आहे. गवळणीचा या तिन्ही गोष्टीशी संबंध नव्हता, त्यांचा विषय देव. संसार संसाराच्या ठिकाणी करायच्या, सेवा सेवेच्या ठिकाणी करायच्या, गायीचं का सेवा गायीच्या सेवेच्या ठिकाणी करायच्या, पण विषय कृष्ण बनवला. संसारात राहून विषय कृष्ण बनवणं सोपं आहे का? नाही.
अरे आपण आपला शेजारी सुद्धा विषय बनवत नाही तर प्रश्न कुठं आला शेजाऱ्याला सुद्धा लावतात पण एकदा काय झालं आम्ही एका गावात गेलो छोटस आदिवासी लोकांचं गाव आणि इतके त्या आदिवासी लोकांचे कुत्रे खतरनाक असतात काय असतात विठ्ठला खतरनाक कुत्रे आणि त्या आदिवाशाकडे आम्ही जातो सेवा करायला आम्ही कोरोनामध्ये 1,500 क्विंटल गहू दिले आदिवासी 3 महिने पोचलं त्यांना लोकांनी आम्हाला दिले आम्ही त्यांना नेऊन दिले आम्ही काय करणार ते गहू त्या लोकांचा हात म्हणजे मजदुरीत बंद पडली त्यांना कोणी कामाला सांगायचं एकदम गरीब आजही तुम्ही गेले आम्ही दरवर्षी जातो त्यांची आश्रमाच्या वतीनं सेवा असते आदिवासी सेवा आता हिवाळ्यामध्ये त्यांना कंबल कपडे स्वेटर टोप्या दिवाळीला त्यांना फराळ अन्नदान सर्व दरवर्षी अशा प्रकारची सेवा आहे आणि तुम्ही मला देता मी त्यांना लिहून देतो ज्यांना गरज आहे त्यांना दिल्या गेलं पाहिजे मी माझ्याजवळ घेऊन काय करू देता त्या आदिवासीच्या घरी गेलो शेजारच्याचा पुत्र मेला कशाला गेलं पता नाही मग पुत्र मेला ते कुत्र इतकं चांगलं होतं त्याला माणसापेक्षाही चांगले संस्कार होते कोणाला कुत्र्याला म्हणजे माणसं चांगले का कुत्रे तुकारामाला सुद्धा तुम्हाला एकदा कंटाळ येते म्हणजे काय म्हणा कुत्री ती नाहीतरी काय थोडी मनुष्यपरी कुतरी ती उस नाही पाहिजे हा पूछ नाही पाहिचारी मनुष्यपरी कुतरी ती काय आता ते कुत्र मेलं आणि मी तेवढ्यात त्या दुसऱ्या शेजाऱ्याच्या घरात बसलो त्यांना वाटलं की महाराजांनाच काही केली नको ते काय याच्या घरी महाराजांनी माझं पुत्र कसं काय ते भिंतीच्या पलीकडून याला शिव्या द्यायला लागले मी ज्याच्या घरात बसलो होतो काय कुठल्या महाराजांनी त्यांच्या भाषेमध्ये आदिवासीची भाषा वेगळी मला ती भाषा कळते थोडी थोडी बोलता येते नाही मी सहवास असतो आणि ते लागले शिव्या द्यायला कुठल्या महाराजांनी त्या महाराजांना भांगरात पाय टाकलं आमचं पुत्र मेलं काय जादू नसेल मला ते कळू लागलं म्हटलं आता काय करायचं फारके कठीण प्रसंग आदिवासी आहे भांडणार उठलं मलाही मारलं असतं त्यालाही मारलं असतं माझ्यावर असे जवान पोर होते 8-10 पण आमचे काही ते जर सर्व भेटले एक माणूस 4-4 माणसाला मारू शकतो इतके खतरनाक असतात ते विठ्ठला कुत्र्यानं काय केलं ते मेलं म्हणून त्याला समजून ते कुत्र मेलं नव्हतं थोड्या आता ते तिकडून शिव्या देऊ लागलं तर कुत्र शेपू टाकलं लागलं थोडी मला जरा बरं वाटलं म्हटलं आपल्यावरती ती बला आली होती जाते बोलला आता उठलं पाहिजे मी उठल्याबरोबर त्या घरातून पळून जातो म्हटलं पण ते काय शेपू टाकलं लागलं मी म्हटलं मग काय झालं तर ते कुत्रा अशा प्रकारचं हे केलं मग ते कुत्र्याचा वाद ते बेशुद्ध होतं पण हलू लागले हातावर पाय डोळे नाकात डोळे उडून पाहू लागलं पहा आणि मग त्याचे ते लेकरं बाळ मग भोजनाला बसले जसं भाजीच्या याच्यात चमचा घातला तशी त्या चमच्यात पाल आली काय आली पाल आली आणि ते कुत्र इतकं लाडकं होतं त्यांना घरात जेवायच्या अगोदर काला करायचा कुत्र्याला द्यायचं कुत्र कशाला बेशुद्ध झालं आणि त्यांची भावना काय झाली महाराजांना काहीतरी जादू केली म्हणून शेजाऱ्याचा कुत्र मारला महाराज कधी कुत्रे मारण्यासाठी थोडी आम्ही अरे मेलेले कुत्रे जिवंत करण्यासाठी आमचं काम आहे लक्षात ठेवा कुत्र थोड्या वेळानंतर त्याला पाणी पाटलं हे केलं मग मी त्याला म्हटलं बाबा हे कुत्र मेलं तुमच्या चुकीनं त्याला पाणीचं अन्न खाल्लं म्हणून ते बेशुद्ध झालं महाराज आता आमचा शंका मिटून गेली अशी शंका करत जाऊ नका कुत्र
कधी शंका करत नाही. आता कुत्रेच कमी झाले. अरे ते कुत्रे मेले पुढे आले त्या चमचेच्या रूपात आता जन्माला आले ते कुत्रे. लक्षात ठेवा. विठ्ठला विठ्ठला गाडी तेवढे डसत नाही त्याच्या पाठीमागचे कुत्रे लेट असतात. म्हणजे कुत्रे मेले का कुठे नाही यांच्या रूपात आले दुसरं काही नाही. हे स्पष्ट मी तुम्हाला सांगतो का आपण काही कोणाला घाबरत नाही. विठ्ठला आपल्या कीर्तनात कोणी बसले असले त्याच्यातलं त्यांना सोडून फक्त आजच्या दिवसभर तुमच्या गावाच्या बाहेर जायचं. विठ्ठला आपला विषय मूळ आहे की गोपिकांचा विषय देव, म्हणून गोपिकाच्या जीवनात सवाल आहे. प्रपंच केला नाही का त्यांनी केला, आपणही करतो प्रपंच, पण आपण प्रपंच करतो टेन्शन मध्ये राहतो, आपल्याला चिंता राहते. गोपिकांनी चिंता ठेवली नाही का, विषय देव केला. चिंता ते पळाले प्रवेश भितरी केला देवे. त्याने आपल्या हृदयामध्ये देव ठेवला. हृदयामध्ये दोनच गोष्टी राहतात, एक तर देव राहतो नाही तर संसार राहतो. चिंता हा संसाराचा दुर्गुण आहे. मग जर जोपर्यंत संसार चित्तात राहील तोपर्यंत चिंता चित्ताला सोडणार नाही. आणि संसाराच्या चिंतेच्या ठिकाणी जर देव बसून ठेवला तर चिंता चित्तात येणार. मग गोपिकांनी काय केलं, कृष्ण आपल्या चित्ताचा विषय म्हणून एक विषय तो सकळांचा, त्या सर्वजणीचा एक विषय. तिथे तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे. विठ्ठला गोपिकांच्या जीवनामध्ये चिंता नव्हती. त्याचं कारण एक होतं की त्यांच्या चित्तामध्ये कृष्ण चिंतन होतं. ज्या चित्तामध्ये चिंतन असते त्या चित्तामध्ये चिंतन असते. गोविंद हसणे गोविंद गोविंद हसणे त्यांच्या हृदयामध्ये असनावर शयनावर मनामध्ये चित्तामध्ये फक्त गोविंद हा विषय. त्यांनी आपला संबंध परमेश्वराशी, आपला विषय देवाशी जोडला होता. विषय
त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता काय माता पिता जन धन प्रपंच घरदार संसार हा त्यांचा मुळीच विषय होता. या सर्व वस्तू विषयामध्ये राहूनही त्या विषयापासून दूर असायच्या. किती त्यांनी साधना केली असेल कठोर. श्रीमद भागवतामध्ये गोपीगीत नावाचं दशम स्कंदामध्ये प्रकरण आहे. त्याच्यामध्ये गवळणी म्हणतात. काय म्हणतात पहा. तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मषाः श्रवण मंगलम श्रीमदातकम विगृह्णन्ति ते भूरिदा जना विगृह्णन्ति ते भूरिदा जना विगृह्णन्ति ते भूरिदा जना. काय ताल आहे. शब्दानी ताल बरोबर. शब्दानी ताल बरोबर चालले तर राग बरोबर असतो. शब्द ताल जर बरोबर नसेल तर राग चुकीचा असतो. आणि म्हणून मी सांगत होतो तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मषापहम श्रवण मंगलम श्रीमदातकम भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जना. भगवंताचं चरित्र चिंतन देव नाही पाहायला गेला नाही त्याच्याविषयी ऐकलं गेलं तर त्यांना मरणपणे दुःख व्हायचं. एक क्षण सुद्धा त्यांचं चित्त देवाला विसरत नव्हतं. आणि आपल्याला 12 महिन्यातून सप्त्यात आठवण येते. वाजवा टाळ्या विठ्ठल विठ्ठल. अरे काय त्यांचं अखंड विठ्ठल विठ्ठल होतं. कधी त्या विसरून देवाला होत नव्हत्या. कामाच्या ठिकाणी काम करायच्या, व्यवसायाच्या ठिकाणी व्यवसाय करायच्या, गप्पाच्या ठिकाणी गप्पा करायच्या. पण कृष्णाला अनुसरून सर्व होतं. त्याला विसरून नव्हतं. आपलं कसं असतं याला झाकायचं आणि त्याला उघडं करायचं. त्याला असं कीर्तन होते का छोट्याशा गावात खेड्यामध्ये. आणि छोटस घर 5-6 पत्राचं घर आणि त्याच्यात आम्हाला असं लाकडाचा एक छोटासा पलंग होता. त्याच्यावर आमचं बसायचं कर्तव्य असं. मी जायचा आणि तिथं घरची जी बाई होती मलाही नाही तिने दिसू दिलं. पण तिनं काय केलं माझ्या पलंगा शेजारी काही टोपल्या खाली दाखवून ठेवलं असं. मी म्हटलं की या बाईनं उलट टोपलं कशाला ठेवलं टाकून इथं. आणि दुसऱ्याच्या घरचे टोपले आपण कशाला सरळ करत बसायचं. आपल्या घरचं केलं तर चांगली गोष्ट आहे. आणि त्या घरचे जे माणसं होते ते तिकडं आमची व्यवस्था करायला गेले. काही पूजाचं ताट वगैरे तयार केलं. ते टोपलं मी तिथं बसलेलो. ते टोपला उलट आणि खुडखुड 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 करू लागलं. पण काय टोपल्या खाली काय असं. मी म्हटलं तुला काय गरज आहे दुसऱ्याच्या टोपल्या खाली काय खुडखुड करून राहिला. ते पाहून घेते. पण माणसाचं मन लय चंचल आहे. हे नाही. मला वाटलं असं आपण निदान उघडून असं करून तरी पाव निदान काय खुडखुड करतोय त्याला. टोपलं कधीच खुडखुड करत नाही. टोपल्या खाली जर कोणी असेल ते खुडखुड करेल. आणि तुम्हाला सर्वात जास्त सवय झाकून ठेवायची. उघडं का होते ना काय फरक पडतो. कशाला झाकताय इकडे. नाही बा आपलं झाकलं तर आपला अपमान होत नाही. आपली इज्जत नाही. कशाला झाकत बसला. आणि शेवटी त्या टोपल्या खाली काय करत होत घरच्या बाईला माहित होतं. घरच्या आमच्या बुवालाही माहित होतं. मला माहित नव्हतं. म्हटलं काय करत असेल. म्हटलं बाई या टोपल्या खाली काय आकाशाचा आवाज आहे. काय कळकळ करत. जाऊ द्या महाराज तुम्हाला काय करायचं. कशाचा का असेल. महाराज उडत दम निघतो. आवाज पाहिल्याशिवाय काय केलं माझ्याकडून ते राहण्यात गेलं नाही. मी म्हटलं बाई उघडूनच पाहतो. ते
दिव्याला जाऊ द्या ना कशाला, मी दगड ठेवते त्याच्यावर. दगड जरी ठेवला तर हात ती खडखड बंद होणार आहे का? मी काय केलं, असं उघडं त्याच्या खाली बेडकी आणि गुंदीर घातलेला होता. काय होती, एक बेडूक होता असा आणि एक उंदीर होता. तिला वाटलं महाराजा पुढे हे काही दोन्ही शांत बसणार नाही, म्हणून ते योगायोगाने जवळ जवळ आले आणि तिनं लगेच टोपलं ठेवून गेलं. मी हात घरात घुसायच्या बरोबर. मी म्हटलं ही काय टाकायची वस्तू आहे का, उंदीर आणि बेडी, हे काय टाकायची वस्तू आहे का? नाही, ती म्हणे मला तुम्हाला विक्षेप नाही होऊ नये म्हणून घातलं. म्हणून विक्षेप होऊ नये म्हणून संसार झाकायचा नाही. लक्षात ठेवा, संसार तुम्ही जेवढा उघडं कराल तेवढा तुमचा विक्षेप दूर होतो. आणि झाकाझाकी चालू आहे आपली. 4 वर्ष लेकरू झालं लगेच कपडे, त्याचं शरीर 4 वर्षाच्या लेकराचं शरीर झाकायचं नसतं म्हणून ते कमजोर होतं. लक्षात ठेवा, पूर्वीच्या काळामध्ये आम्ही पाहिले चांगले 10-18 वर्षाचे नागवे फिरायचे. पाऊस पडला, नेमकाच पाऊस पडला की मग बराचशीनं पाणी साचायचं, लगे भोंगळे पोरं नंगेला लगेच त्या बराचशीनं आंघोळ करायला. त्या काळची गोष्ट. आता एवढं झालं की लगेच त्याला शर्ट आणि त्याला चड्डी लगेच झाकलं की नुकसान झालं म्हणून समजा झाकायचं. परमार्थात सर्व उघडं करायचं. काय तुकोबारायांनी काहीच नाही झाकलं. काय म्हणाले, देवा मी अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझं मी आठविले नाही कधी, वाचे कृपा निधी माहे बापा. मज पामरा हे काय थोडपण पायीची वाहन. आपलं लहानपणही झाकलं नाही, मोठं पण दाखवलं नाही. विठ्ठल काय गोपिकांचा जो विषय असतो, जो आवडीचा विषय, तोच माणसाला आवडत असतो. मग गोपिकांच्या आवडीचा विषय काय तर अभंगाच्या पायऱ्याचा. सावळे परब्रह्म, सावळे परब्रह्म, आवडया जीवा, आवडया जीवा, सावळे परब्रह्म, सावळ परब्रह्म कोणाला आवडलं, गवळणीला आवडलं. गोपाळांना आवडलं, गवळणीला आवडलं. गोपाळ म्हणजे इंद्रिय, गवळणी म्हणजे इंद्रियाच्या वृत्ती. इंद्रियाला आवडलं तर वृत्तीमध्ये बसतं, आणि इंद्रियाला जर नाही आवडलं तर वृत्तीमध्ये ते बसत नाही. लक्षात ठेवा, वृत्ती त्याचा स्वीकार करत नाही. डोळ्याला आवडलं नाही तर नजर त्याला पाहत. डोळ्याला जर आवडलं नाही तर
नजर त्याला पाहत नाही, पाहण्याची इच्छा करत नाही त्याला, आणि डोळ्याला का आवडलं आणि मग त्या ठिकाणी नजर त्याला सारखी पाहते, त्याला पाहते, पुन्हा ती नजर त्याला मोबाईल मध्ये आणून ठेवते, पुन्हा ते नाही दिसलं तर मोबाईल मध्ये पाहते. आवडलंय ते. गोपिकांना काय आवडलं? सावळ परब्रह्म. परब्रह्म आहे. एक सगुण ब्रह्म असतं, एक परब्रह्म असतं. ज्याचा गुणाचा प्रत्यय येतो, म्हणजे ज्याचे गुण दिसतात ते सगुण, ज्याचे गुण दिसत नाही ते निर्गुण आहे. आणि निर्गुण हा डोळ्याचा विषय नाही. काय? निर्गुण हे डोळ्याचा विषय नाही, सगुण हा डोळ्याचा विषय, सगुण हस्तपादादी अवयवांचा विषय आहे, सगुण हा पाहण्याचा विषय आहे. मग निर्गुण निराकार परब्रह्म गोपिकांच्या साठी गोकुळात सगुण झालं. काय? विठ्ठल दिसे सगुण हा स्वरूप सुंदर, परिहा व्यापुनी या देव दानवादी मानव सगुण हा स्वरूप सुंदर. काय? सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर नामया दाता. सगुण परमात्मा कशाने झाला? गोपिकांच्या प्रेमाने. निर्गुण परब्रह्माला गोपिकांच्या प्रेमाने सगुण बनवलं, आरूपाला रूपात आणलं. काय? नव्हे त्याची कैसे शिव नाम कैसे झाले रे खेळिया, नाही ते दिसू लागले. रूप होते ते रूपासी आले, देव शिव नाम भावले. आरूप होते ते रूपासी आले. ज्याला रूप नाही त्याला रूपात येता येत नाही, पण प्रेम ज्याला रूप नाही त्याला रूपात आणतं. म्हणजे प्रेम इतकं भारी आहे. प्रेमाची गोष्ट तुम्हाला सुरुवातीला सांगितली की प्रेम किती भारी आहे. ज्याला रूप नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वज्र छाया, निराकार तुझी रघुराया. न रूपमस्येह तथोपलभ्यते, नान्तो न चादिर् न च सम्प्रतिष्ठा. अश्वत्थमेनं सुरूढमूल शस्त्रेण दृढेन चित्वा. रूप नाही, रंग नाही, नवता काळा गोरा खुदान ठेंगणा, स्वरूप सुंदर न आंधळा देखणा. त्याला काहीच म्हणता येतं, पण गोपिकांना निराकाराला आकारात आणलं. आला नावा रूपा, रूपा म्हणे झाला सोपा. नावा रूपाला देव आला, त्याचं नाव कृष्ण झालं. काय झालं? काय? कृषती कर्षती वा कृष्ण. तो सर्व विश्वाला आपल्याकडे आकर्षित करून घेतो, त्याला म्हणतात कृष्ण. आमचा कृष्ण बाय मृतांवर बोट टाकलेली आकर्षित करून घेतो. पण आमच्या भरतभानं त्याच्यात भरल्याशिवाय जमत नाही, ते भरावं लागतं. मृदंगात काही नाही, मृदंगात काही नाही. लक्षात ठेवा, कलाकारात हे सर्व. तुमच्या मृदंगात काहीच नाही. ते कातळ आहे, ते लोखंड आहे, ती वादी आहे, ते गट्टे आहेत. तुमच्या जे आहे ते तुम्ही मृदंगात उतरवता. असा मृदंग ठेवा. मी कीर्तन कधी वाचते का? लीला करणारा दुसरा कोणीतरी आहे. कला करणारा कलाकार आहे, लीला करणारा लीलाधारी आहे. सर्व कृष्णाची लीला. आणि त्या गवळणीला काय आवडलं? सावळ परब्रह्म.
एक तर ते त्याचा कोणता रंग नाही, पण त्यांनी सावळं बनवलं. देवानं म्हटलं तुमच्यासाठी येतो पण रंग कोणता करायचा. गवळणी म्हणाला आमचा रंग राहायचा काळा रंग आवडीचा. आणि तुम्ही सोयरी केला गेलं तर आवडतो का तुम्हाला काळा रंग? गोरी वाटली तर चालते आम्हाला, काळी नाही चालत. ती काय डसते का तुम्हाला काळी? अरे बाबा तिच्यामध्ये गुण असेल ती आवडली पाहिजे, काळी असो का गोरी असो. नाही तर मग काळ्या माणसाचे लग्न कधी नसते. असं नाही, ज्याच्यामध्ये गुण पहा, रंग पाहू नका. गवळणीनं त्याच्यातल्या लीला पाहिल्या, गुण पाहिले, त्याचा अलौकिकत्व अनुभवलं आणि त्या म्हणल्या तो जर काळ्या रूपात आला तर आम्हाला बरं होईल. उदाहरण सांगतो. एका माणसाला भगवंताने अशी रूप संपन्न करण्यात दिली, सुंदर करण्यात दिली. लहानची मोठी झाली, मोठी झाल्यानंतर लग्नाला आली. आई वडिलांना चिंता झाली की आता लग्न करावं लागणार आहे. मग सोयरी पाहायला फिरायला लागली. इथं जाय तिथं जाय तिथं जाय. आणि सोयरिकीला कोणीच नाही, ती पोरगी तिचा बाप. मामा नाही काय. तुम्ही मामा